रंगदेवता आणि आपली तब्येत, प्रवास, या सगळ्या गोष्टी तुम्ही 3-4 दिवस इथे मजा करता, गावात राहता, त्याच्यामुळे तुम्ही एकदम कामतो मात. मी सकाळी मुंबईत नाही येईल, त्याच्यामुळे काही इलाज नाही. दुसरी गोष्ट, कोणी सांगितलं महिला वर्गासाठी की महिला वर्गावरती मी आता थोडस बोलणे एवढं बोलले, एवढं बोलणं परतफेड करतो आणि त्याच्यावर सुरुवात करतो, कारण भरपूर वेळ बोलणे काढलाय. वास्तविक थोडा वेळ कोणी सांगितलं महिला वर्गासाठी मी भरपूर काय काय बोललो. कोणी सांगितलं की 7 ते 9 महिला टीव्ही बघतात, पण तरी पण त्या 30 बिचारी बायको आपल्या देवात येतात ना, काय पण सांगणार, काय तुमचा दिसला नाही. 30 महिला बिचारी उठून त्या 7 ते 9 ची इकडे सिरियल बघणार, इकडे कांदा कापणार, इकडे बटाटा कापणार, इकडे टमाटर, काय कोणता दिसला नाही. 7 ते 9 सिरियल कोणता दिसलाय. दुसरी गोष्ट बुवा, आणि खरी गोष्ट आहे मंडळी, खरोखर सांगतो की एक मेरा माझ्या लगीना. अरे या सगळ्या मुलांचा विषय काय माहिती आहे, माझ्या येऊन ना माझ्या लग्नावर घसरतात. आणि खरंच एक मेरा माझा लगीना, तू माझा हयो मारू, माझा दिसतो लग्नात, ते का सांगतोय, खरं सांगतो एक मेरा. आणि ही सगळी पोरं आपली वाटणी येणार आहे. ह्या पोराने मला शब्द दिलेलो नाही, मी मला काय सांगलं, मी लग्नात गेला हे देणार नाही सांगलं. मी म्हटलंय काय ऐराची तुमच्या घरात नाही, फक्त येताना एक आंब्याची पेटी आणलास ना, माझ्यासाठी मोठं आले राहतो. एक आंब्याची पेटी आणलास की विषय संपलो. मला आहे म्हणजे आता एकदा 2000 रुपये भेटत, एक आंब्याची पेटी म्हणजे 5 धर्माची. मी एखाद्यानं मला आहेर किती भेटलो, 3-3 हजार रुपये आहेर भेटलो. अजिबात पाठी बिघडायचं घेऊन येतो, एवढे पेटी एक प्रत्येकाने घेऊन या. रात्र विषय बोलणी सांगितलं की पेटून मात्र वेळ लागला, वेळ लागणार नाही, बोलणी काय पेटवलाच नाही तुम्ही शेवटपर्यंत, पण असं काही हरकत नाही. पण असंच विषय बोलणी बरंच काय काय सांगितलं की त्या दारूचा विषय काहीतरी सांगितलं की आतापर्यंत चायची पावडर बनवला, कॉफीची पावडर बनवलास, पण आता दारूची पावडर अजून परत बनवलाच नाही. काय ती टेक्नॉलॉजी आली आहे, पण अजून आपल्या कोकणात नाही आलेली टेक्नॉलॉजी. हा ती फक्त काय करायचा, एका ह्याच्यात घ्यायचा वाटीत पावडर टाकायची आणि हातात माशाल घ्यायची, तर पुढचा दिसला पाहिजे. कारण काळोखात ती पावडर कुठे वापरायची असते, काळोखात जायचा, पहिल्या आधी वाटीत पावडर टाकायची, मला ढवळून घ्यायचा, मग माशाल पेटवायची. कारण दारू माहिती आहे ना, दारू कशी असते, पेटतात, त्याच्यामुळे येऊ विषय मशाल घेऊन जाऊ तुम्ही. एक एक गोष्टी सांगताना बरोबर. आता रातोरात विषय बुवाने सांगितलं की मी मोठं पंडित आहे, मी पूर्वी बोलायचो नाही, बोलत असं विषय नाही, बोलण्याचा विषय नाही, पण बोललो नाही तर आपल्याला थोडंफार बोलता आलं पाहिजे. म्हणजे बोलता म्हणजे असं काय माझं म्हणजे तुम्हाला बोलता येत नाही, माझं पण तसंच नाव आहे की न बोलणारं बॉय. पण कसं आहे, त्या जणांचा गैरसमज होता की विशाल मसूरकर म्हणजे काय, एका बोलणार जमणार नाही, 2 रुपयाच्या म्हणजे काय बोलणार, असं बोलता पूर्व तुम्ही काय केलास ना, द्यायला पाहिजे. झिला आणि बायको घ्यायला गावालाच की बाई का तेव्हा मी एवढ्यात बोललास ना काय वाटतं मला थोडं दिला. आणि अजिबात टेन्शन नाही, 1 तारखेला माझं खरोखर लग्न पत्रिका मी बोलणार किंवा सिंधुदाला पत्रिका देणार किंवा सगळ्यांना पत्रिका, पण आंब्याचं जरा विचार नको. वाशी मार्केटला इथून गाडी जातात, त्या टेम्पोत बसून तुम्ही यायचा. राहिलो विषय कोणी बरेच काय सांगितलं की हा असा आहे तसा आहे, गोवा कसा. आणि खरं माझं वास्तविक भजनाचं मी गोवा खरोखर मला त्या दिवशी एवढं वाईट वाटलेलं, कारण आमची बारी होती पारंपरिक आणि गोवाचा आवाज एकदम क्रॅक झालेला, खराब झाला. मी पहिली बारी करणार होतो, पण सिद्धू दादा तू होता स्वतः गाडी चालवायला, सिद्धू दादा होता, विनोदच होता माझ्यावर. काही शपथ माझी गाडी पनवेलला पंक्चर झाली, आणि ती गाडी एवढी भयानक ना, ती चढात चढेला पाठी येत
कुठल्या काळातली म्हटलं माझ्यामध्ये पहिला जी गाडी काढली पहिली वाटतं गाडी. आणि अशा त्या नाटकात मला 9:30-10 वाजले म्हणजे या माणसाने पहिली वार चालू केली. पण या माणसाचा जेव्हा आवाज बसलो तेव्हा पहिला फोन मी यांच्या केले सांगितलंय तुम्ही भिया नको काळजी करू नका. कारण जेव्हा कलाकाराचा आवाज बसतो ना तेव्हा त्याच्या मनात काय वाटतं ना आज माता किती आत्मा होत ना बुवा आवाज नाही राजनाला माता एवढा आत्मा होतात नाही. सत्य म्हणजे एखादा कलाकाराचा गाणारा चांगला असेल त्याचा आवाज जर लागला नाही त्याला किती यातना होतात ना बुवा. तुम्ही पण जाणता बुवा पण तुम्ही ते म्हटलं एखाद्याच्या पाठी कर लावायचा असं कधी बोला नको. एखाद्या कर लागली उठलं कोण माझा आवाज उघडलोच नाही तुमचा धंदा आहे सगळे लक्षात ठेवा. बघा जो माणूस कृष्णा माणिकराव दळवी यांच्याकडे 51 रुपयाचा आशीर्वाद धन्यवाद. आता हा विषय कोणी बरंच काय सांगितलं एकदा असोच विषय झाला. आता सगळीकडे ब्रिज झाले ब्रिज झाले पूल पूर्वी होडी होती होडी टिपको होडी. त्या माणसाकडे म्हणजे असं दुसऱ्या काय ना काय बोलायची सवय आणि माणूस काय झालो त्या होडीवर एक नाकवा होतो म्हणजे तो होडी इकडून पलीकडे नेणार त्या होडीत तर माणूस जाऊन बसलो बसल्याबरोबर या माणसात चाळे करूची सवय पहिलो त्या घोडीवाल्या त्या बिचाऱ्या नावाने पहिला प्रश्न विचारला. मी तुला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दिलास तर तुला मानलंय तो म्हणता विचारा कोण बिंदास विचारा कारण माझं तुमचं नाव हा विशाल तुमच्या हातात हा मशाल. पहिला प्रश्न विचारा म्हणता या समुद्राची खोली किती आहे. तो बिचारो गावातलो गावठी माणूस नावाडी तो म्हणता नाही हो बुवा त्याची खोली किती माका माहिती आहे. काय तुला खोली माहिती नाही तुझं पाव आयुष्य फुकट गेले. किती पाव आयुष्य म्हणजे तुझं फुकट गेलं असं म्हटलं तर 15 मिनिटं गेली. परत त्या माणसात चाळे सुटले. दुसरा प्रश्न विचारलं तुका दुसरा म्हणता प्रश्न विचारला त्याचं तरी उत्तर दे. या समुद्राची लांबी किती आहे. तो बिचारो नावाडे गावातला तो म्हणता माका माहिती नाही. काय तुला दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर येत नाही. तुझा अर्धा आयुष्य फुकट गेला. किती अर्धा आयुष्य फुकट गेला. तो बिचारो नावाडे ऐकून घेतला. परत 15 मिनिटं झाली. आता तेवढा मोठा हो नदीचा. तिसरा परत त्या माणसाचा प्रश्न लागला. तिसरा म्हणता प्रश्न विचारतो आणि ह्यो तुझा प्रश्न आलाच पाहिजे नाही तर तुझा काय उपयोग नाही. म्हणता या समुद्राच्या पाण्यात लाटा किती. लाटा म्हणतात तर लाटा मोठणार तरी एवढं मोठं आलो. तो म्हणता नाही रे बाबा माझी एवढी पात्रता नाही आहे तेवढे लाटा बिटा माका ह्यो पण प्रश्न येत नाही. तेव्हा ह्यो माणूस भडाकलो काय तुला एवढा पण प्रश्न येत नाही. तुझा पाऊण आयुष्य फुकट गेला. किती पाऊण आयुष्य. एवढा सगळ्या झाल्यावरती पावसाळ्याचे दिवस त्या भाईचा तर झाला सोसाट्याचं वारं सुटलो आणि ती घोडी लागली डगमग लागल्यावर ह्या माणसाने त्याचा 3 प्रश्न विचारला. त्या नावाने त्याचा एकच प्रश्न विचारला. काय तुम्ही म्हणता माता एवढे 3 प्रश्न विचारले माता एक पण उत्तर आला नाही. तुमचा बघता म्हणता एकच प्रश्न विचार त्याचा उत्तर द्या. घोडी डगमग लागल्यावर समजून गेलो माणूस घाबरलो बसलो. म्हणता तुमचा पिऊ गेला काय म्हणता काय मग तुझं पूर्ण आयुष्य फुकट गेलं. या काय नवीन आणला म्हटला तू समजा तू नाही समजा तो विषय नाही. तुम्ही अजून माका नाही समजला बोला बेकार माणूस आहे पाठनावाद करतोय नाही आपण कसं विषय आहे. माणूस माझा लय भारी आहे. भाऊही असल्या कारणाने माझा जीव धरणार हो. त्या ठिकाणी एक गाण्याची फरमाईश आहे मंगलाष्टका म्हणण्याचे प्रयत्न करतो. शुभमंगल 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 सावरा
बरंच काय सांगितलं की व्यसन करा. असलं काय व्यसन? देशभक्तीचं हरिनामाचं व्यसन करा. पण वर टाकले या रेषेच्या बाहेर सगळे व्यसन करणारे. पण व्यसन करणं वाईट नाही म्हणजे खरं सांगतो. त्याचे लय फायदे आहेत ना. व्यसनाचे एवढे फायदे आहेत. तुम्ही विचार करा, एखादा दारू पिणारा माणूस असला, तो जर रस्त्यात चालत असलो तर त्याच्या अंगावर कधी कुत्रो जाणार नाही. बघा, त्याच्या अंगावर कधी कुत्रो जाणार नाही. कारण तो असो चालता की चुकून कुत्र्याच्या मानगुटीवर पाय पडलो, त्याच्या घराकडे कधी चोरी होणार नाही. कारण तो रात्रभर बडबडत असता, चोर येणार कसो. आणि जरी झोपलो तरी त्याच्या घराकडे इकून खाल्लेला. त्याच्यामुळे त्याच्याकडे चोरी होणार नाही. कारण किंवा हे व्यसन करणं काही मोठी गोष्ट नाही. व्यसनाला आपल्या अधीन ठेवता आलं पाहिजे. म्हणजे काय? व्यसनाधीन माणसाने झालं नाही पाहिजे. व्यसनाला आपल्या अधीने ठेवलं पाहिजे. म्हणजे काय? व्यसन करा तुम्ही, प्रत्येक गोष्टीचे व्यसन करा, पण त्याच्यावरती आपला ताबा असला पाहिजे. नाही तर तुम्ही उद्या सांगा गौरव आले आणि सांगण्याची व्यसन चांगला आहात, उद्यापासून पाऊस घेऊ घालत नाही. तसं काही नाही. पण ही बाटलीचा आपल्या जीवनात काय मोठं फायदा. तुम्ही विचार करा ना, ही बाटली एवढी वाईट आहे. मुलाने सांगितलं माझ्याकडे बोट तोच सांगितलं खुळगो असं काहीतरी बोलले. पण या बाटलीचा आपल्या जीवनाशी एवढा संबंध आहे मंडळी. बघा, ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी आई चालू करते आपल्या दुधाची बाटली. कसली? महिला वर्गासाठी आणते ही बाटली. म्हणजे काय? आपण जेव्हा लहान असतो त्यावेळी आई चालू करते दुधाची बाटली. मग शाळेत गेल्यानंतर आपण हातात घेतो पाण्याची बाटली. ती पाण्याची बाटली मग कॉलेजला गेल्यानंतर हातात घेतो कोको कोला थम्सअपची बाटली. ती नाही चांगली वाटली की हातात घेतो इंग्लिशची बाटली. बाटलीला हातात घेतो इंग्लिशची बाटली. पण ती पिऊन पिऊन ती एवढी महाग असते की पिऊन पिऊन किशाची तिजोरी आटली. मग चालू केली देशी बाटली. चालू केली देशी बाटली. ती एवढी चांगली वाटली की पिऊन पिऊन आतडीच फाटली. पण तेवढ्या पण त्याचं झालं. शेवटी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. तिकडे पण डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. पण त्या बाटलीने काय झालं नाही. शेवटी धर्मात गेलो, आपल्या घराकडे आणला. घराकडे आणल्यानंतर त्याला आंघोळ कशाने घातली? गुलाब पाण्याने अत्तरची बाटली. पण त्याने काय त्याची हौस नाही पिटली. शेवटी त्याला 4 जणांनी उचलल्यानी स्मशानात फिरवली, त्याच्या सन्नावर झोपवल्यानी आणि आग पेटवून त्याच्या अंगावरती उचली रॉकेलची बाटली आणि आग पेटली. तेव्हा त्या गुलाबाची काहीतरी हौस पिटली. म्हणजे सांगण्यात आपल्याला काय की व्यसनाधीन होणं चुकीचं आहे. हे कलियुग आहे. कलियुगात आपल्याला व्यसन प्रत्येक क्षणाला आपले मित्र असतील, दोस्त असतील, ते आपल्याला मुद्दाम सांगणार काय नाही हे वास नाही ना दर्जी बडीशेप टाकी वास नाही ना. मग तो थोडी करून भरपूर वर जाणार. तर असा विषय आहे म्हणजे सगळे बुवांना जास्त बोलणार नाही. कारण बुवानी काय बोलणार त्यांना, ते माका काय बोललेच नाही, शब्दाने बोलले नाही. तरी पण बुवांना अजून म्हणलेलं नाही, अजून बोलणार. पण या ठिकाणी
गाडीगावकर बुवांवर एक गजल एक सादर करतो 2 मिनिटात आणि गजलाला सुरुवात करतो कारण खूप वेळ झालाय. हा नर जन्म आहे नर जन्माचा सार्थक साधून आज जयराम बुवा गाडीगावकर आज पंचरत्नांबरोबर आज त्यांचं नाव घेतलं जातं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी वाजवणार एक रत्न आपल्या देवगड तालुक्यात. नर जन्माचे सार्थक साधून मोक्ष पदाला गेले बुवा जयराम गाडीकर जगती अजरा मर्दा. जयराम बुवा म्हणून म्हटलं होता. खूप वेळ झाला या ठिकाणी रोहित गुरव यांच्याकडून 51 रुपयाचा पावती झाले. आणि अजून काहीतरी सांगितलंय की समजा तू समजा नाही समजा म्हणजे काय विषय काय नाही समजा म्हणजे विषय काय नाही.
रीच तू समजा येणार नाही ते. आणि आपण आपल्या विषयवानी बरंच काय काय सांगितलं की महिलांचं सांगितलं आणि म्हणता महिला बघतात काय जी सिनेमा मराठी चॅनलची नावं पण आपल्या मराठी माणसात पाठ नाही स्वतः दिला म्हटलं जी टॉकीज बरोबर ना आपलं मराठी चॅनल मराठी भाग नुसतंच आपण सगळ्या गोष्टी मराठी सांगून उपयोग तयार जी सिनेमा गावच्या माणसाला जी सिनेमा आमच्याकडे फ्री डिश वापरतो जी सिनेमा काय तो आमच्या दिसता मुंबईवाल्या कधी सिनेमा बरोबर हल्ली मुंबईचा पण विषय भारी आहे हल्ली बायको काय म्हणतात माझ्या लाईनवर घसरले म्हणून ए पिल्लू हल्ली बायको पिल्लू परवा असं त्याच्या मित्राच्या घरी गेले मुंबईत फ्लॅट मध्ये राहणार मित्र जी सिनेमा बघणार जी सिनेमा जी सिनेमा बघणार त्याच्या घराकडे गेलो आणि त्याच्या घराकडे गेल्यानंतर बऱ्याच वर्षाने आता कॉलेजचा मित्र म्हटल्यानंतर मी गेलो बसलो तो माका म्हणतो अरे गौरव आलाच बस तुला चाय पाणी देतोय तर त्याला हात मानून पिल्लू चाय घेऊन ये नीलू नीलू ना पिल्लू चाय घेऊन ये मला म्हटलं पिल्लू मध्ये कोण पोरगी बिरगी असतात पिल्लू हिला एवढा मोठा म्हटलं हा पिल्लू तुझा आणि तू कोण झिलू त्याचा असंच विषय झाले बुवांची माझी आता तसे मी अरे तुला का करतो माहिती आम्ही साधारण एकाच व्हायचो आणि एकदा गावात असो विषय झालो आमच्या मित्राची आई ऑफ झाली हो तुमच्यासाठी करते सगळा हो मित्राच्या आईला ऑफ झाली आणि बुवाने मला फोन केला गौरव काय पण कर माका काही जमणार नाही त्याचा हात मारून जाय तू ये काय पण कर आणि ये आपलं गेलो त्यांच्या बरोबर म्हणता माका बोलून जमणार नाही मित्राचं सांत्वन तू करायचा म्हटलं ठीक आहे आम्ही दोघं जण जाऊन बसलेलो बरीच माणसं शॉकात तिथे आलेली आम्ही बसलो आणि त्या मित्राला हात लावला बिचाराच्या त्याच्यावर हात फिरवलो किंवा हात फिरवून सांगितलं तू काय घाबरू नको बाबू तुझी आई होती ती माझी आई होती रे ही तुझी आई होती ही संपूर्ण ही आपल्या वाडीची आई होती तुझी आई ही आपल्या संपूर्ण गावाची आई होती रे संपूर्ण गावाची तू वाईट वाटून घेऊ नकोस अजिबात एवढा सगळा झाला आणि कारण धर्मसेवकात 15 दिवसात आमच्याच मित्राची बायको आवडली तो माणूस लय भारी त्यावेळेस माका नाही बोलवणार स्वतःच गेलो आपले ते सगळे बसलेले शोकांतिका म्हणून तो माणूस गेलो आपल्या मित्राच्या बाजूत बसलो त्याच्या खांद्यावर हात टाकल्यानंतर बाबू रडू नको ही तुझी बायको ही म्हणतात तुझी बायको नव्हती रे ही माझी पण बायको होती ही तुझी बायको नाही ही आपल्या अखंड वाडीची बायको होती तुझी नाही आपल्या गावाची कर्मान दांडो काढणारी बाहेर माशाला बिशाला गेली बाजूला म्हणजे वाईट नाही पण मनोरंजन म्हणून कारण कसं विषय बोल आता जावा आता जावाचा विषय आहे पण मुलांनी खरोखर चांगले छत्रपती शिवाजी महाराजांवरून किंवा संभाजी महाराज चांगले विषय मांडले आणि ती काळाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण अरे जर का सूर्याला रंग बघले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच कळणार असता जर का सूर्याला रंग बघत असते तर आकाशाचा रंगच कळणार असता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ कळणार असता हिंदू धर्माचा अर्थ कळणार असता हिंदू धर्माचा अर्थ कळणार असता आपल्या मराठी माणसात देखील नाही त्याच्यामुळे वाज वाज त्यांच्याकडे दांडवा अभ्यासा नाही खरं त्यांच्याकडे दांडवा अभ्यासा मगाची बुवाने काहीतरी सांगल्या नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा स्वतःला काढला आणि त्याच वेळेस संभाजी महाराजांनी सिंहाचा दबडा फाडला तर एकाच वेळेस नाही झाला असं ते मला सांगत होते त्यांचा पॉईंट बरोबर पण कसं विषय आहे महाराजांवरती आपण पॉईंट काढणार महाराज आपले महाराज आहेत त्याच्यामुळे त्याला जे जे माहिती असतं बाबू तुला फिरताच अरे काय वेळा 50 देऊ
चला गजराला सुरुवात करू या ठिकाणी. दिन सोनियाचा निसारे मारणी. थोडासा आवाज बसल्यामुळे माझं पण मूड नाही, पण आवाज बसतो नाही ना याची मशाला आज विजवून गेलो असते. पुरी मशाले कांडात लावला काय कसं विषय तो लागता की जास्त बोलू लागलो. आता तसं तो विषय नाही, जेवढाच तेवढा बोलतोय, पण एकही शब्द कोणातून माझ्या वाईट निघणार नाही. फक्त एवढंच विषय काढलाय तुमचं की माझी बायको होती, अख्ख्या गावाची बायको होती. सत्य निसारे मारे पापारी दीन सोनियाचा सत्यनारायण पूजेचा. दीन सोनियाचा सत्यनारायण पूजेचा.
काय नाव रुपेश गाडी सन्माननीय रुपेश गाडी यांच्याकडून आमच्या पकवान वाजत मांडवकर यांच्याकडे 100 रुपये धन्यवाद मोठ्याकडे स्वीकारतोय आणि त्याला लाख लाख धन्यवाद. पवाडा मानायचा होता बुवानी पवाडा म्हटल्याने ते बाळासाहेबांचा गाणं थोडक्यात मुलाला संपवलं. बाबू माझ्यासाठी लकी आहे. या ठिकाणी भजन महर्षी बुवा कैलासवासी जयराम गाडीवरकर त्यांचे पटशिष्य सन्माननीय माणिक दळवी यांच्याकडून 101 रुपयाच्या वार्षिकला धन्यवाद. त्याला लाख लाख धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपलं नाव या महाराष्ट्रात कोणी ठेवलं असेल आणि कोणी दाखवून ठेवलं असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एका जोरदार टाळ्या भगव्यासाठी लाविले पणाला साहेब तुम्हा अहो साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. कोटी समस्त हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी म्हणून उत्कृष्ट जेवणाची सोय महिला वर्गाने असलेल्या गाडीवर कुटुंबियांनी केल्याने एक माणूस मला त्याचं नाव माहिती ना तर तो अगदी आम्हाला गाडी उतरवेपासून गाडी इथं आमची 2 ताशी स्वतः घेऊन ते प्रसाद वाटून पण तोच माणूस आणि जेवण वाटून पण तोच. म्हणजे त्या माणसाची एवढी तत्परता होती मला माहित नाही. आणि खरोखर गाडीत आपलं सामान उतरवलंय आमचा वाजत गाडी इथपर्यंत आणला. मुलीच्या पाया पडल्या तीर्थ करून द्यायला पण तोच आणि जेव्हा वाढत पण तोच. पण आता बदनात काही